तर आज सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील महत्त्वाच्या प्रकरणावर सुनावणी पार पडली. या सुनावणीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद मांडला. आपल्या मांडणीची सुरुवात करताना सिब्बल यांनी सांगितले की 1966मध्ये शिवसेनेची स्थापना झाल्यापासून 2012मध्ये निधन होईपर्यंत बाळासाहेब ठाकरे हेच पक्षाचे सर्वोच्च नेते आणि पक्षप्रमुख होते. त्यांच्या निधनानंतर 2013मध्ये उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर 2018मध्ये पक्षाच्या घटनेनुसार झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्यात नेतृत्वाला मान्यता देण्यात आली. विशेष म्हणजे त्या बैठकीला एकनाथ शिंदे उपस्थित होते आणि त्यावेळी कोणतीही हरकत घेतली नव्हती. या पक्षघटनेच्या आधारे 2019ची विधानसभा निवडणूक लढवण्यात आली आणि त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. मात्र 2022मध्ये झालेल्या राजकीय घडामोडीनंतर पक्षात मोठी फूट पडली आणि त्यानंतरचा संपूर्ण घटनाक्रम आज न्यायालयासमोर मांडण्यात आला. सुनावणीदरम्यान कपिल सिब्बल यांनी 2 महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. पहिला मुद्दा म्हणजे निवडणूक आयोगाने पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देताना 2018च्या शिवसेना पक्षघटनेचा पुरेसा विचार केला नाही. उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षपदासंबंधीची कागदपत्रे स्वतः निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. दुसरा मुद्दा म्हणजे राजकीय पक्ष आणि विधिमंडळ. पक्ष हे 2 वेगवेगळे घटक आहेत. केवळ आमदारांचा गट म्हणजे संपूर्ण पक्ष होत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आधीच्या अनेक निकालांमध्ये राजकीय पक्षाचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले असून त्याच तत्त्वांच्या या प्रकरणातही विचार व्हायला हवा असे सिब्बल यांनी न्यायालयाला सांगितले. हा युक्तिवाद भारताचे सरन्यायाधीश आणि इतर 2 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर झाला. सुनावणीदरम्यान न्यायालयाने दोन्ही बाजूंचे मुद्दे ऐकून घेतले आणि उद्धव ठाकरे गटाचा उर्वरित युक्तिवाद पुढील मंगळवारी म्हणजे आज स्पष्ट होईलच. यापूर्वी शिवसेना पक्षचिन्ह आणि नेतृत्वाच्या वादातील ही सुनावणी आता अधिक महत्त्वाच्या टप्प्यावर पोचली असून पुढील सुनावणीकडे राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे. तर मित्रांनो, ती आज सुनावणी चालू आहे. तर नेमकं पक्ष कोणाच्या पारड्यात जातो हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. व उबाटाचे वकील सिब्बल यांचे ठोस वक्तव्य आहे की हा निकाल ठाकरेंच्या बाजूने नक्कीच लागेल. तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, हा निकाल कोणाच्या बाजूने लागेल? कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून सांगा. व अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी भूमी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.